प्लॉट, शेती, घर खरेदी विक्रीतील एक विश्वसनीय नाव देवगावकर बंधू कुलकर्णी, रिअल इस्टेट ब्रोकर, आनंद नगर कॉलनी, विंचूर रोड, येवला. मोबाईल नंबर 9822243834. कष्टकरी आहे, शेतकरी आहे, गरीब आहे, मोलमजुरी करणार आहे. या समाजाला आत्ता या 10-5 वर्षात शिक्षणाचं महत्त्व कळू लागलं आणि या शिक्षणाच्या जोरावर आम्ही आत्ता नोकऱ्या करतोय, समाजाला कुठंतरी विकसित करतोय. पण विकसित झाला नाही. आणखीन सुद्धा ओबीसी समाज विकसनशील अवस्थेत आहे. 350 जाती आम्ही एका ताटामध्ये जेवण करतो. आमच्या भरलेल्या ताटातलं ओढून घेण्याची इच्छा मनोज जरांगे व्यक्त करतायत. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. कारण मला त्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी तुम्ही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण घ्या. तुम्हाला EWSचं 10% आरक्षण आहे. तुमचे जे कुणबी बांधव याच्यापूर्वी होते ते कुणबी बांधव कुणबी मराठा म्हणून ओबीसीमध्ये आहेत. मग आता राहिलेले 25% सुद्धा ओबीसीमध्ये घेतले तर या महाराष्ट्रामध्ये ओपनमध्ये कुणाला ठेवायचा हा प्रश्न पडलेला आहे. म्हणून मनोज जरांगे यांची मागणी ही कधीही मान्य होणारी आहे. ते दिल्लीमध्ये जरी जाऊन त्यांनी मोर्चा काढला, महाराष्ट्रामध्ये 12 महिने जरी ते फिरत राहिले तरी त्यांचं आरक्षणाची मागणी ही चुकीच्या पद्धतीची असल्यामुळे, असंविधानिक असल्यामुळे, नियमबाह्य असल्यामुळे ही मागणी कधीच मंजूर होणार नाही. हे मनोज जरांगे यांनी लक्षात घ्यावं. मनोज जरांगे सारखं म्हणतात की माझ्यासोबत ओबीसी समाज आहे, वंजारी समाज आहे. त्यांच्यासोबत कुठला वंजारी समाजाचा एकही माणूस नाही. ओबीसी समाजातला एकही माणूस त्यांनी दाखवावा की ह्या माणसाचा मला पाठिंबा आहे. चुकीचा समाजाला भूलथापा देणं, लोकांना मिसगाईड करणं, गैरसमज निर्माण करून लोकांच्या भावनेला हात घालून लेकरा बाळांचं वाटोळं असे शब्द वापरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम मनोज जरांगे करतायत. या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय सोडून काल ते म्हणाले की वंजारी समाजाला STमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. आमचे आरक्षण मागणारे आणि आम्हाला कुठं जायचं सांगणारे तुम्ही कोण आहेत? तुम्ही तुमचं बघा, तुम्हाला मिळत नाही त्याचं बघा. तुम्हाला स्वतंत्र आरक्षण घेऊन दाखवा. तुमच्यात जर एवढी हिंमत असेल तर स्वतंत्र आरक्षण घेऊन दाखवा. 20-25% आरक्षण घ्या. वंजारी समाजाने कुठं जावं, वंजारी समाजाने कोणत्या कॅटेगरीत जावं हे आम्ही बघून घेऊ. आम्ही समर्थ आहोत त्याच्यासाठी. आणि या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 350 जाती ओबीसीमध्ये येत आहेत. मग आमचा साळी असेल, माळी असेल, घिसडी असेल, नंदीवाला असेल, दूधवाला असेल, आमचे वेगवेगळ्या प्रकारचे खेळवाले लोक असतील, पारधी लोक असतील, खेळणारे लोक असतील, पालावर राहणारे लोक असतील, अशा एक ना अनेक धनगर, माळी अशा 350 जाती या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि तेवढे सगळेजण आम्ही 27% गुण्यागोविंदांनी नांदतोय. पण आमच्या या गुण्यागोविंदांनी चाललेल्या दिवसाला या ठिकाणी तुम्ही काळं फासण्याचं काम करताय. आमच्या लेकरा बाळांचे, आमचे सुद्धा लेकरं बाळच आहेत आणि आमच्या लेकरा बाळांचं वाटोळं करण्याचं तुम्ही स्वप्न पाहताय. आमच्या लेकरा बाळांच्या नोकऱ्या घालवण्याचं तुम्ही स्वप्न पाहताय. आमच्या लेकरा बाळांना जीवन अंधारमय करण्याचं तुम्ही स्वप्न पाहताय. हे सर्व चुकीचं आहे. त्यामुळं मी सबंध ओबीसी समाजाबद्दल त्यांनी रात्री शब्द वापरला मनोज जरांगेंनी की ओबीसींची लायकी नाही, ओबीसी नेत्यांची लायकी नाही. मनोज जरांगेंना सुद्धा लाज वाटली पाहिजे. ज्या ओबीसी प्रवर्गामधून ते मागतायत त्या समाजाची लायकी नाही म्हणतात, तर तुम्ही सुद्धा या प्रवर्गामध्ये मागू नका आणि स्वतःची लायकी या ठिकाणी खराब करून घेऊ नका. तुमची लायकी चांगली आहे तर तुम्ही ओबीसीमध्ये येऊ नका, हे मला मनोज जरांगे यांना सांगायचं आहे. आणि जरांगेंनी आरक्षणापुरतं बोलावं. आमच्या समाजाची नेतेगिरी करायला, ओबीसीची नेतेगिरी करायचा प्रयत्न करू नका. तुमच्या अंगात आता नेतेगिरी शिरली आहे. तुमच्या अंगातला मराठा रक्षक बाहेर पडलाय आणि आता नेता तुमच्या अंगात घुसलाय. तुम्हाला या ठिकाणी मोठं व्हावं वाटतंय, पण या ठिकाणी आमच्या नादाला लागू नका. ओबीसीचं नाव घेऊ नका, ओबीसीला छेडू नका, ओबीसीच्या आरक्षणात येण्याचा विचार करू नका. आणि राज्य सरकारने सुद्धा जे डुप्लिकेट प्रमाणपत्र वाटप चाललंय ते बंद केलं पाहिजे. राज्य सरकारने डुप्लिकेट प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे. आणि या राज्यामध्ये चुकीचे वक्तव्य करून 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मनोज जरांगेवर या ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांनी अशांतता निर्माण केली आहे समाजामध्ये. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च एकदा सबंध ओबीसी वर्गाला एकजूट होण्याचं आव्हान करतो. ही लढाई तुमची माझी नाही, ही लढाई संपूर्ण 350 जातींची आहे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे. आपल्या छोट्या छोट्या जाती असतील, आपले पालावर राहणारे असतील, या सगळ्यांची ही लढाई आहे. आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. ही लढाई आपल्या अस्मितेची आहे, ही लढाई आपल्या स्वाभिमानाची आहे, ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे. आणि यासाठी आम्ही अन्न आणि पाणी त्याग करून उपोषण करतोय. त्यामध्ये आपण सुद्धा सर्वांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि या ओबीसीच्या न्याय हक्कावर गदा आणणाऱ्या लोकांना, गदा आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लोकांना आपण या ठिकाणी धडा दाखवला पाहिजे. आणि राज्य सरकारला सुद्धा विनंती आहे की जर तुम्हाला या ठिकाणी ओबीसीचा विचार करायचा नसेल तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी सुद्धा तुमचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो. आणि जे ओबीसीचे आमदार, खासदार
मताला घाबरून ओबीसीच्या आंदोलनात सहभागी होत नाहीत, त्यांना माझा इशारा आहे, तुम्ही आता जर लपून बसलात तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज तुमचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्या मतावर निवडून आलात, ज्यांच्या मतावर येऊन मोठेपणा करताय, त्यांच्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे. विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत, विधान परिषदेमध्ये तुम्ही बोललं पाहिजे. उद्याच्या नागपूर अधिवेशनामध्ये ओबीसीच्या आमदार खासदारांनी हा विषय उचलला पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का सुद्धा लागू देणार नाहीत. एवढंच त्या ठिकाणीच बोलतो आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना सज्जड इशारा देतोय. तुम्ही कालपासून इकडे दुर्लक्ष करताय. तुम्ही या ठिकाणी आत्ता 6 तासानंतर डॉक्टर पाठवलं प्रकृती बिघडल्याच्या नंतर. उद्या जर आमच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर विभागीय आयुक्त असेल, कलेक्टर असेल, इथला पोलीस कमिशनर असेल, हे सगळेजण जबाबदार राहतील. याची गंभीर दखल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घ्यायची अशी मी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.